आता आम्ही वड पूजण्यासाठी आलेलो आहे. मी मग सांगितलेलं आता वड पूजण्या वेळेस तुम्हाला हे करणार. तर आम्ही वड पूजायला आलेलो आहे. तर इथं खूप साऱ्या बायका आहे. तुम्हाला मी दाखवू शकत नाही इतक्या बायका आहे. सगळीच्या सगळी म्हणजे अख्खे वड दोऱ्यानेच भरलेले आहे. आणि म्हटलं तरी तर खूप चांगलं झालं आहे. ग्लास वगैरे पडले. काय करतो आता त्या बाया करता फोटो काढायचे फोटो काढायचं नको काय तर माझा मामा गेले, माझ्या मामी आणि मामीला आणि माझ्या दीदीला आणून. तर बाहेर छान वाटतं तिला सगळे आमच्या घरातले. माझ्या मामीने तर नवऱ्यासाठी घातले. मी तुम्हाला माझ्या मामी आले तर माझ्या मामीचा फोटो तुम्हाला दाखवणार आहे. खूप वारं सुटले आज आणि ऊन एवढं आहे की नाही. माझा चेहरा पण असं उन्हाने काळा होतो. किती गोरे अजून कोणी लहान होते ना तेवढे गोरे काळे. माझा मामा येईलच आता थोड्या वेळात. तिकडून येईल आता म्हणजे आता इकडून गेला आहे, इकडच्या साईडने गेला आहे, आता इकडच्या साईडने येईल. काय माहिती आहे तुम्ही लवकर. तर मित्रांनो इथेच एक गार्डन आहे, तिकडे खेळायला जावं वाटलं मला. पण कोण आजची नाही का, कारण की इथं बिल्डिंगाचेच आहेत. मुलांना खेळायला सांगते बिल्डिंगाचं पार्क आहे. तर मित्रांनो अजून कोणच आलेलं नाही आहे. जाऊ द्या मी दाखवते आमची फॅमिली कोण. मित्रांनो आमच्या फॅमिलीमधून फक्त माझी आई, माझ्या मामाची पोलगी, मी, माझा भाऊ सखा, माझी आई आणि माझी दुसरी आई. इतक्या जण आले. तर ह्यांना यायला खूप वेळ आहे. एक गाडी आली ते आता तिकडच्या वडाला ड्रेसला लागल. पण ना ह्या वडाच्या झाडामुळे लागत आहे. आणि इथे एक शेड पण आहे. इथे टपरी त्याच्यावरती हा तिकडची गाडी आली. तर मामा कधी येईल मला तेच कळत नाही. मामा येईलच आता का. आमची जी बघायची